नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की तुम्ही जर डिग्री झालेली आहे तुमची, तर त्या डिग्रीच्या नंतर तुम्ही IT मध्ये प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, तुम्हाला पण जर प्लेसमेंट पाहिजे, पण तुमची जी डिग्री आहे तुम्ही मग त्यामध्ये मग BA असेल, BCom असेल, BSc असेल किंवा BTech असेल, डिप्लोमा असेल, या सगळ्या डिग्रीज नंतर जर तुम्हाला IT मध्ये जर जायचं असेल, बघा IT मध्ये जर तुम्हाला प्लेसमेंट मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या जे स्किल आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की हाऊ टू गेट प्लेसमेंट इन IT आफ्टर एनी डिग्री. बघा, कोणतीही डिग्री जर असेल तुमच्याकडे BA, BCom, त्यानंतर तुम्हाला कशी प्लेसमेंट मिळवायची ना, शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी हे सांगणार आहे की जर तुम्हाला डिग्री नंतर 100% प्लेसमेंट पाहिजे असेल तर काय करावं तुम्ही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात बघा, आधी जे असतं तुमच्याकडे टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे. बघा, IT मध्ये जायचं म्हटल्यावर तुम्हाला जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आल्या पाहिजे. बघा, आता प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये जावा आहे, C++ आहे किंवा पायथन आहे किंवा वेब डेव्हलपमेंट मध्ये HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे. तर याचं जे फंडामेंटल नॉलेज आहे किंवा बेसिक नॉलेज आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता बघा, इथे तुम्ही जर दुसरी डिग्री केलेली असेल, BA वगैरे, BCom, BSc, तर तशा वेळेस तुम्हाला यापैकी कोणती एक लँग्वेज सिलेक्ट करायची. जावा करू शकता, C++ करू शकता किंवा पायथन. तर तुम्हाला कोणती एक जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायची आणि त्यामध्येच तुम्हाला जे पूर्ण परफेक्ट व्हायचं, म्हणजे त्याचे जे कॉन्सेप्ट असेल सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायचे. सगळ्या लँग्वेज शिकायची गरज नाहीये. एक लँग्वेज निवडा, तिलाच एवढं पक्क करा की त्यातलं सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशलायझेशन. बघा, तुम्ही काय करू शकता की 1-2 महिन्यांचे जे ऑनलाईन किंवा तसे ऑफलाईन जे सर्टिफिकेट कोर्स असतात ते करू शकता. त्यामध्ये मग वेब डेव्हलपमेंट मध्ये करू शकता, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डेटा सायन्स आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे. यामध्ये जे तुम्ही 2-3 महिन्यांचे कोर्स करू शकता. ते काही 4 ते 5 हजारांपर्यंत होत असतात. तर तुम्ही ते करू शकता. त्यामुळे ते तुम्ही जेव्हा प्लेसमेंटला जाल तर तिथे तुम्हाला थोडंसं तिथे ॲडव्हान्स पार्ट मिळत असतो. मग तुमची जी प्लेसमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत ते वाढत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा थोडंसं पुढे राहायचं. नवीन टेक्नॉलॉजी आली तर तुम्ही ती शिकून घेऊ शकता. कारण आता काय होतं, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येते. दररोजच नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येते. तर नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायची. जसं की आता बघा, ChatGPT आलंय, तर तुम्हाला जे प्रॉम्प्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, काही टेक्स्ट टाकतो, त्याच्यानुसार ते आपल्याला ॲन्सर देतं. तर ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आता नवीन एक गोष्ट येते. तर तुम्हाला तशा नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तर हे काय झालं टेक्निकल स्किल. त्यानंतर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल असणं पण गरजेचं आहे. बघा, आता तुम्ही कोणत्याही डिग्रीचे असाल, BA, BSc, BCom, पण तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. बघा, IT सेक्टरमध्ये काय होतं की जास्ती तर जे काम असतं ते प्रोजेक्ट बेस्ड वरती असतं, जिथे की क्लायंट्स येतात, ते तुम्हाला प्रोजेक्ट देतात, त्यानंतर तुम्ही ते प्रोजेक्ट कंप्लीट करून देता. तर त्या क्लायंट सोबत तुम्हाला कम्युनिकेशन येणं गरजेचं. म्हणजे तुम्ही कसं कम्युनिकेट करता, त्यामध्ये मग रिटन कम्युनिकेशन किंवा व्हर्बल कम्युनिकेशन असेल, हे पण येणं गरजेचं आहे. कारण हे जेव्हा तुम्हाला कधी कामी येईल, जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला जाल, तेव्हा जो इंटरव्ह्यू घेणारा असतो तो तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक करत असतो की चांगला आहे की नाही. जर चांगला असेल तर तो तुम्हाला सिलेक्ट करण्याचे चान्सेस जास्ती असतात. आता कम्युनिकेशन स्किल सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बघा, इंटरव्ह्यू घेणारा काय करेल, तुमच्या समोर ना एखादी सिच्युएशन ठेवेल की त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगेल. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला करता आला पाहिजे. तिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर येतं टीमवर्क. बघा, मी जसं सांगितलं, प्रोजेक्ट देता क्लायंट, तर ते प्रोजेक्ट करण्यासाठी टीम असतात. त्या टीममध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे. तर जर तुम्हाला त्यामध्ये काम करता आलं टीमवर्कमध्ये, तर ते तुमच्यासाठी चांगलं असतं. टीमवर्क स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आता बघा, हे झालं टेक्निकल स्किल आणि सॉफ्ट स्किल. पण त्यानंतर अजून तुम्हाला प्रिपरेशन पण करावी लागेल. बघा, IT सेक्टरमध्ये जायचं म्हटलं प्रिपरेशन ही खूप महत्त्वाची असते. त्यामध्ये मग तुम्हाला रिझ्युमे असेल, तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला तयार करावा लागेल. पोर्टफोलिओ काय की तुम्ही एखादी वेबसाईट बनवू शकता. तिथे तुमचं जे पण एक्सपिरियन्स असेल, प्रोजेक्ट्स असेल किंवा जे पण तुमची अचीव्हमेंट्स असेल ते तिथे तुम्ही दाखवू शकता. म्हणजे इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जरी दाखवला, ते इंटरव्ह्यू वाल्यांना जे आहेत एकाच ठिकाणी तुमची सगळी माहिती जाईल. त्यामुळे चान्सेस वाढतील की तुम्हाला ते प्लेसमेंट देऊन टाकतील. त्यानंतर बघा, इंटरव्ह्यू.
तर IT सेक्टरमध्ये प्लेसमेंट मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. कारण जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म कराल, तेवढं पॅकेज सुद्धा तुमचं वाढत असतं. तर इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायची. त्यामध्ये कसे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे, ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याचं जे स्किल आहे ते आलं पाहिजे. कारण बघा, इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना जवळपास सेम क्वेश्चन विचारले जातात. सेमच क्वेश्चन असतात. फक्त तुम्ही आन्सर कसा देताय याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड करत असतं, की तुम्हाला ते घेतील की नाही. जर तुम्ही चांगले आन्सर दिले तर जे आहेत तुम्हाला घेऊन टाकतील. तर याची जी तयारी आहे तुम्हाला ती चांगल्या प्रकारे करायची. याची मॉक इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही करू शकता, की जिथे तुमचे फ्रेंड्स असेल किंवा फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याकडून तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करून घेऊ शकता. किंवा काही वेबसाईट आहे बघा, तिथे सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सुद्धा टाकलेले असतात, की इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात. तिथून तुम्ही ते क्वेश्चन बघू शकता आणि त्याचे आन्सर जे आहे ते तिथून देऊ शकता. त्यानंतर पुढचं बघा, याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नेटवर्क तयार करायचं. बघा, आता तुम्ही कोणत्याही डिग्रीतून असाल, पण तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं, समजा IT रिलेटेड फील्डमध्ये जायचं, पण तिथे पण खूप साऱ्या फील्ड आहे. जसं AI आहे, सायबर सिक्युरिटी आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे. तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय, तर तिथे तुमच्या जवळपासचं कोणी जर गेलेलं असेल, तर त्याच्याशी तुम्हाला ओळख निर्माण करायची, त्याच्याकडून सगळी माहिती घ्यायची, की त्यानं काय केलं होतं, त्यानंतर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ते माहिती होतं. त्यानंतर तुम्हाला एक नेटवर्क तयार करायचं. जेवढं जास्ती ओळखी तयार करता येईल तुम्हाला, तेवढं जास्ती ओळख तयार करायची. त्यानंतर इंटर्नशिप जर मिळत असेल, बघा आता तुमची ऑलरेडी जर डिग्री झालेली असेल एखादी, तर इंटर्नशिप तुमची शक्य नाही. जास्ती तर वेळा असं होईल की तुम्हाला इंटर्नशिप मिळणार नाही. पण जर इंटर्नशिप मिळत असेल तर तुम्ही नक्की इंटर्नशिप करा. कारण इंटर्नशिपमुळे जे एक्सपिरियन्स होतो बघा, बरेच कंपन्यावाले काय म्हणतात, आम्हाला एक्सपिरियन्स असणारा कॅन्डिडेट पाहिजे. आता तुमची तर डिग्री झाली, अजून तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स नाहीये. तर जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर ती मान्य करता ही कंपनी, ती तुम्हाला जॉब देईल. पण जर इंटर्नशिप नसेल तर ही कंपनी तुम्हाला जॉब देणार नाही. तर तुम्हाला जर मिळत असेल इंटर्नशिप तर तुम्ही नक्की करा. त्यानंतर पुढचं येतं स्टार्ट अर्ली. बघा, तर याची तयारी तुम्हाला थोडीशी आधीच करावी लागेल. जर तुम्ही आता डिग्रीच्या 3rd इयरमध्ये असाल किंवा 2nd इयरमध्ये असाल, तर तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल. इंटरव्ह्यूची, IT इंटरव्ह्यूची जी तयारी असते, प्रोग्रामिंग लँग्वेजेस झाले, याची तयारी तुम्हाला आतापासूनच समजा 2nd इयर किंवा 3rd इयरमध्येच तुम्हाला चालू करायची. असं नाही की डिग्री झाल्यावर बघू, तसं नाही करायचं. तुम्हाला आधीच सुरुवात करायची. आणि बघा, जर तुम्हाला 100% जर प्लेसमेंट पाहिजे असेल IT फील्डमध्ये, तुम्ही मग BA असो, BSc असो, BCom असो, तर एक गोष्ट आहे की तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता 6 महिन्यांचे. बघा, तुमच्या जवळच्या शहरामध्ये जाऊन 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स तुम्ही करू शकता. ते काय करतील, तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देतील आणि त्यानंतर ते कंपनी प्रोव्हाईड करतात, की इंटरव्ह्यूमध्ये बसवता कंपन्यांच्या. आता जर तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म केलं तर तुम्हाला तिथूनच जॉब मिळून जाईल. त्या क्लासमधूनच तुम्हाला परत दुसरीकडे जायची गरज पडणार नाही. मग आता तिथे बघा, यांनी जर तुम्हाला ट्रेनिंग दिली तर तिथून कोणत्याही डिग्रीचे असो, म्हणजे BAचे असो, BComचे असो, तिथे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. डायरेक्ट तुम्ही IT मध्ये प्लेसमेंट मिळवू शकता त्या क्लासमधून. तर तुम्ही ते करू शकता. हे एक सोपा मार्ग आहे जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल. आणि याच्या रिलेटेड जर अजून पण काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.